पुढं आर्थिक सुधारणा हा टॉपिक येतो. आर्थिक सुधारणामध्ये पण फार बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असतात. सो त्याच्या पलीकडे जाऊन थोडं SAP स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम आणि MES मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन हा काय प्रकार आहे त्याची इथे प्रश्न टाकलेला आहे. 1991च्या आर्थिक सुधारणा प्रक्रियेअंतर्गत पूर्वी कोणत्या सुधारणा IMF आणि वर्ल्ड बँकेने भारतासाठी सुचवल्या होत्या? मुळात जे वित्तीय संकट आलं होतं 1991ला, त्या वित्तीय संकटाला डील करण्यासाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पैसा पाहिजे होता. त्यातही विशेषतः परकीय चलन पाहिजे होतं. त्यामुळे आपण जेवढ्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, काही देश आहेत, त्यांच्याकडे गेलो. त्यातही मग IMF वर्ल्ड बँक असणारच आहे. त्यातही स्पेसिफिकली IMF का? कारण आपल्याला परकीय चलन आणि त्यातही BOP म्हणजेच बॅलन्स ऑफ पेमेंट BOP क्रायसिससाठी पाहिजे होतं. त्यामुळे इथे दोन्ही संस्था येतील, पण विशेषतः परत IMF आपण विचारात घेऊ. कुठल्या सुधारणा सुचवल्या होत्या? तर स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम म्हणजे SAP, समग्र आर्थिक स्थैर्य म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन म्हणजे MES, ह्या दोन सुचवल्या होत्या. पण याच्यामध्ये असा कुठलाही सामाजिक पुनर्रचनाचा प्रकार येत नाही. आर्थिक असेल पण इथं काय दिले सोबत? सामाजिक. आणि सरकारी उद्योगांना संरक्षण, उलट सरकारी उद्योगांना संरक्षण नको, त्या काळात त्याच्यातून बाहेर. ऑलरेडी सरकारने खूपच जास्त कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे सगळं. त्यालाच आपण प्रोटेक्शनिझम म्हणतो, त्यालाच आपण क्लोज इकॉनॉमी म्हणतो. त्यामुळे ते इथं चुकीचं होतं आणि म्हणून इथं उत्तर येतं तुमचं फक्त अ आणि ब. ह्याच्यात पण जर तुम्हाला इथं विचारलं या आर्थिक सुधारणा अंतर्गत संरचनात्मक उपाययोजना ह्या अल्पकालीन आहे का दीर्घकालीन आहे? ह्या दीर्घकालीन उपाययोजना. MES ह्या अल्पकालीन उपाययोजनामध्ये येतं. आणि मग अल्पकालीन उपाययोजनामध्ये समग्र आर्थिक स्थैर्य हे जर असेल तर ह्याचा अर्थ तिथं मागणीच्या बाजूनी कंट्रोल केलं जातं. आणि लॉंग टर्म असेल SAP म्हणजे इथं पुरवठ्याच्या बाजूनी काम केलं जातं. अशा काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजे रिगार्डिंग MES आणि SAP.